हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मजेत आहात की नाही? चला आज म्हणलं आपल्या विरूचा कुस्तीचा गेमच दाखवू तुम्हाला. कारण घराला ह्याने डायरेक्ट कुस्तीचंच मैदान बनवून टाकलं आहे बघा. कधी कधी त्या टेडीला एवढं प्रेम करतो आणि कधी कधी नुसता हाणत राहतो. आता बघा ह्याच्यावर कुस्ती पण कसा खेळतोय ते पुढं दिसनच. आता प्रेमाने लाडाने त्याच्यावरती एवढा बसलाय शांत असं डोकं ठेवून. असं वाटतंय किती छान किती छान किती प्रेम करत असन टेडीवर तो. पण असं काय नाही, त्याला बोचकारू घेतो आणि त्याच्याबरोबर लय कुस्ती खेळतो बघा. झाली त्याची कुस्ती सुरू. एक पाय धरलाय आणि तो पाय काय सोडायला तयार नाही, जसं काय ते रिअलमध्ये कुस्ती चालू आहे अशी बघतोय बघा. आता बघा थोड्या वेळानेच लगेच हसला बघून. लगेच त्याला काय वाटलं काय माहिती, लगेच काय कुस्ती चांगलीच रंगलेली आहे लगेच ह्यांची आता. आणि वीरवंशने त्याचा दुसरा पाय धरलेला आहे एक जाम, तो काय सोड नाही. आणि एका पायाने टेडीने पण त्याला दाबून धरलंय. टेडी पण हार मानायला तयार नाही आहे लगेच. पण काय आता विरांशने त्याला पाठीवरच पटकलाय आणि विरांश त्याला आणखीन सोडायला तयारच नाही. आता जोपर्यंत हारला नाही. आता पाय काढलाय टेडीने, म्हणजे आता टेडी हारलेला आहे असं त्यांनी हार मानली टेडीची. टेडीने हार मानली की मग काय आता विरू गेला वर उठून. आता किती झालं तरी त्याचा फ्रेंड आहे ना तो टेडी. मग काय उठून गेला ना, आता त्याची पप्पी घेतली बघा. आता झालं बोच कराय बी सुरू झालं. माया करत करत बोच करतोय बी. आणि आता डोळा दिसलाय म्हणलं काय आता ओढून काढतोय का काय काय माहिती. त्याचं असलंच चालू असतं दिवसभर. त्या टेडीच्या पप्प्या पण घेतो बघा, घेतली का नाही. पप्पी घेतो, मारतो त्याला, बोच करतो, डोळे ओढतो, पाय ओढतो, काय पण करत असतो. आता सगळं हे आवरून आम्ही पटापट त्याचा खेळ बघून झाला की आम्ही आलो मॉलला. विरूची मामी आली होती आणि विरूसाठी पण थोडी शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही गेलो मग मॉलला. आणि तिथं बघितलं तर विरूसाठी डायपर वगैरे संपले होते. म्हणलं चला आपण एकदाच जाऊन घेऊन येऊ. मग काय विरूला बसवलं होतं मस्त ट्रॉलीत आणि तो पण एन्जॉय करत होता. मस्त इकडं तिकडं बघत बसलेला बघा. आता हा मॉल आपल्या बारामतीचा आहे, रिलायन्स मॉल आहे बघा. आम्ही शॉपिंग केली आणि विरूसाठी पण डायपर घेतले आणि तो बघत बसलेला डायपर. कसे बघतोय बघा, त्याला मारतोय आणि इकडं तिकडं पण बघत होता. आता त्याला काय आहे ना, आज जरा जास्त झोपेला आलता, तो झोपलाच नाही. मग अशी खेळत बसला आणि तसंच आणला आम्ही, तर नंतर झोपलाच नव्हता. तो आलता झोपेला म्हणून तो काय हसना. आम्ही किती पण हसवायचा प्रयत्न केला पण त्याने काय हसलाच नाही शेवटपर्यंत. थोडंच नुसतं तोंडातली गालात स्माईल दाखवली नुसती तेवढी. त्याला आलती झोप, त्यामुळं मग आम्ही काय मग म्हटलं जास्त वेळ काय टाईमपास पण केला नाही. म्हणलं आपलं चला लवकरच घर गाठलेलं बरं नाही का. मग काय झोपलं. उचलून न्यायचं म्हणलं अवघड होतं मग परत. मग काय घरी जाऊन त्याला झोपवण्यासाठी म्हणलं आपलं चला उरका पटपट बिल करून घेतलं. निघालो बिल करायला. विरूची मामी म्हणली चला आपण बिलच करून लवकर निघू. मग गेलो बिल करायला. समोर तर फ्रॉकी दिसल्या छोट्या छोट्या. तिला म्हणलं हो पुढं मी फ्रॉकी बघून येते. मग एवढ्या छान छान फ्रॉकी होते छोट्या छोट्या. पण आता काय उपयोग म्हणलं जाऊन द्या. चला पुढं आपण ज्यूस सेंटरला गेलो आम्ही. जाता जाता म्हणलं ज्यूस पिऊन जावं. तर तिथे एक छोटी बेबी भेटली मस्त परी. आणि ती ना विरूला हॅलो हाय बाय म्हणत होती, पण विरू काय तिला बोलतच नव्हता. तो आलता एक तर झोपीला, त्यामुळं तो काय तिला बोलत नव्हता. आणि ती बाळ तिच्यासोबत विरूसोबत फोटो वगैरे काढलं तिनं पण. आणि तिला लय आवडला विरू म्हणून तिनं फोटो काढले बघा. आणि काय मग तिनं पण एक शेक घेतला होता, स्ट्रॉबेरी शेक. तिचा पण रेडी झाला आणि तिनं पण घेतला प्यायला. काय लहान लेकरं अर्धा पिला ना अर्धा मग मला म्हणली पिया. तर तिथून आलो आम्ही ज्यूस वगैरे पिऊन. तरी पण घरी येऊन आता परत ही पपई केवढी मोठी आहे बघा. माझ्या घरून मम्मीनं दिली आहे, घरच्या झाडाची. ती खूप मोठी आहे, आम्हाला काय ती सरलीच नाही बघा. आता ती कापली आणि मस्त ती पण आम्ही एन्जॉय केली. आणि तोपर्यंत आमच्या विरूचं इकडं काय चाललेलं तर येऊन एवढा थकला भागला तिथं इतका झोपीला आलता. आणि घरी येऊन परत ह्याचं खेळणंच सुरू झालं. तो काय येऊन पण झोपला नाही बघा. त्यानं घेतला हत्तीनं. आता हे गुडघ्यावर लय भारी बसायला लागला आहे. पण कधी मध्ये आता ते हत्ती सरकतोय ना, मग पलीकडे सरकला त्याने रेटला ती मग पडला खाली. पण काही लागलं नाही एवढं. पण त्याचं दिवसभरात असलंच चालू असतं ना. आम्हाला किती पण हातरून वगैरे टाकू द्या, काही करू द्या, आम्हाला काय फरशीशिवाय करमत नाही. फरशीवर जाऊन असंच पडायचं आवडते त्याला. बघा कसा दात काढतोय आहे का. आणि सश्याला खालचे 2 दात आणि वरचे 3 दात असे मिळून 5 दात आलेत बघा. आता चला आता बाय बाय.